पुण्यात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे सोनिया गांधींविरोधात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। पुण्यातील गुडलक चौकात हे आंदोलन पार पडले। वंदे मातरमचा अपमान केल्याचा युवा मोर्चाचा आरोप आहे। महत्वाची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडली आहे, कारण आपण सगळ्यांनी बघितलं 15 ऑगस्टच्या दिवशी ज्या काँग्रेस कार्यालयामध्ये राष्ट्रगान चालू असताना सोनिया गांधींनी आपण बघितलं असन कित्येक वेळा तिथल्या टेली ऑपरेटरला असेल, त्यांचे त्यातले कर्मचारी असतील, त्यांना अगदी अक्षरशः बोलून हे गान थांबवण्याचा प्रयत्न केला। हा खऱ्या अर्थाने या राष्ट्रगानाचा तर अपमान आहेच, परंतु स्वातंत्र्याच्या दिवशी कित्येक क्रांतिकारकांनी ज्यांनी आपल्या देहाचं आहुती दिली, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या छातीवरती गोळ्या झेलल्या, हे वंदे मातरम गाऊन कित्येक क्रांतिकारकांनी इंग्रजांना सळोकीपळो केलं, त्यांचा सुद्धा हा अपमान आहे। लक्ष्मी मित्तल यांच्या युक्रेनमधील पोलाद कारखान्याचं नुकसान झाले। रशियानं केलेल्या हल्ल्यात मित्तल यांच्या आर्सेलर कंपनीचं नुकसान झाल्याची माहिती युक्रेनच्या क्रिव्हरी रिह या शहरातील आर्सेलर कारखान्याचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे। आजचा भारत हा दहशतवादाविरोधात ठामपणे उभा आहे। संजय उपाध्याय यांची ही पोस्ट आहे। शहजाद भट्टी दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश झालाय, तर नवा भारत नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे, अशी पोस्ट देखील संजय उपाध्याय यांनी केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।